शहापूर तालुक्यातील वेळोली खुर्द अंतर्गत येणाऱ्या कातकरवाडी येथे एक संतापजनक घटना समोर आली आहे. गावात पक्क्या रस्त्याची सोय नसल्यामुळे वेळेत वैद्यकीय उपचार न मिळाल्याने शर्मा किसन मुकणे वय वर्ष 50 या आदिवासी महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. या मृत्यूला पूर्णपणे प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा थेट आरोप आता कातकरीवाडीतील ग्रामस्थ करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शर्मा किसन मुकणे ही कातकरवाडी येथील आपल्या राहत्या घरात झोपले असता पहाटे 4 वाजेच्या सुमारास त्यांना विषारी सापाने दंश केला. सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच कुटुंबियांनी शेजाऱ्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्याची धडपड सुरू केली. मात्र मुख्य रस्त्यापासून कातकरीवाडीपर्यंत पोहोचण्यासाठी कोणताही चांगला रस्ता अस्तित्वात नाही. संपूर्ण रस्ता खड्डे, चिखल आणि मोठ्या दगडांनी वेढलेला असल्याने तिथे दुचाकी किंवा 4 चाकी वाहने जाणे पूर्णपणे अशक्य होते. 2 किलोमीटरची मरणयातना करत ग्रामस्थांनी उचलून या शर्मा मुकणे यांना अत्यंत दुर्गम अशा जवळजवळ 2 किलोमीटरच्या खराब रस्त्यावरून चालत डोंगरदऱ्या पार करत वेळोली खुर्द गावाजवळ मुख्य रस्त्यावर आणण्यात आले. या प्रवासात त्यांचा अमूल्य वेळ वाया गेला. मुख्य रस्त्यावर आणल्यानंतर त्यांना तात्काळ किनोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची गंभीर प्रकृती पाहता प्राथमिक उपचार करून तेथील डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. दुर्दैवाने शहापूर रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत्यू घोषित केले. न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क. ते साप चावलं ना ते डोकीजवळ खाली तर त्या साप चावला तर त्या मारला ना. मग घाईतच गाडी बघत होतो तर गाडीत नाही घेतली. मग इथून घेतला कसं आहे ते गाडीवर. मग तिथून तर रस्ता खराब आहे ना तर मग उचलून घेतलेला तर खराब आहे रस्ता. तर मग टाईम पण आहे ना, रस्ता खराब आहे. तिथून थोडा टाईमच झाला तर मग आई वारले. ती किनोली घेतलेली. मग किनोलीमध्ये तिथं तपासला तिथं थोडा टाईम लेट गेला त्याला आणि सलग लावली ना पुढं पाठवलं शहापूरला. तर शहापूरला गेली आणि शहापूरची ती पायरी आहे ना तिथे गाडी गेली तिथं बंद केली. तर तिला ते ऑप्शन असं लावलेलं होते ना तर ते तिथं बघितलं मी तर तिथं बंद झाला तर ते तिथं बरं, रस्ता असल्याचा तर तुम्ही लवकर नेऊ शकले असते, तर तुमची आई वाचू शकले असते. रस्ता हस्ता तर वाचू शकला ते पण रस्ता तर खराब आहे. मी विशाल शांताबाई रघुनाथ मुकणे, संजीव संघटना तालुका उपाध्यक्ष. एकूणच तुम्ही हा जो वेळोली येथील घडलेला प्रकार बघितला असेल न्यूजच्या मार्फत किंवा त्याच्या माध्यमातून. तर तो शर्मा किसन मुकणे यांचा दुर्दैवी मृत्यू, सर्पदंशाने जो मृत्यू झालेला आहे तर त्याला एकूणच तुम्ही बघत असाल ही परिस्थिती. हा जो रस्ता आहे हा वर्षानुवर्ष या स्थितीमध्ये आहे आणि इथूनच तुम्ही बघत असाल तर इथून काही अंतरावर थोड्याच अंतरावर एक पोल्ट्री जी पिल्यांची इंग्लिश आपण बोलतो बॉयलर पिल्यांची, तर पिल्यांच्या पोल्ट्रीसाठी एक 12 फुटीचा रस्ता काँक्रिटीकरण चांगला लाखो रुपये शासनाने खर्च करून तयार केलेला आहे. मात्र त्याच्या पुढेच जो थोड्या अंतरावर कातकरी पाडा आहे, कातकरी वाडे वस्ती आहे, त्या वस्तीसाठी तुम्ही बघत असाल तर या ठिकाणाहून सरळ माणसाला पायी चालता येत नाही, तर गाडीचे तर प्रश्नच येत नाही. आणि या अशा रस्त्याच्या अभावी त्या ठिकाणी त्यांना पहाटेच्या सुमारास 4 वाजता सर्पदंश होऊन त्या मृत्युमुखी झाल्या. मात्र त्यावेळेस जर त्यांना हा रस्ता झाला असता, शासनाने वेळेस 2022 आम्ही जो संजीव संघटना म्हणून जो प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये PWD असेल, ग्रामपंचायत विभाग असेल म्हणजे पंचायत समिती असेल आणि त्याच्यानंतर आदिवासी विकास विभाग असेल, तर ह्या सगळ्या डिपार्टमेंटला आम्ही 2022 पत्रव्यवहार करून आणि वेळोवेळी त्यांना ते लक्षात आणून देतोय, दरवर्षी लक्षात आणून देतोय. आणि तरीसुद्धा शासन या सगळ्या गोष्टींकडं जाणून बुजून कातकरी समाज म्हणून दुर्लक्ष करतोय. आणि या गोष्टी एकंदरीत होऊ नयेत अशा कितीतरी लोकांचा बळी जातोय. मात्र काही ठिकाणी त्या गोष्टी समोर येतात, काही ठिकाणी राहिल्या जातात. आणि आज जर याच्या पुढे जर शासनाने या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही तर संजीव संघटना म्हणून आम्ही एक मोठं आंदोलन उभं करून आणि शासनाला आम्ही त्या ठिकाणी जाब विचारणार आहोत.
आपण ज्या वाडी संदर्भात बोलतात ती वाडीचं नाव आणि कोणत्या ग्रामपंचायतमध्ये येते? एकूणच ही वाडी ग्रामपंचायत कानडीमध्ये वेळोळी वाडी येते आणि